आपल्या सगळ्यांचं पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। आजची पत्रकार परिषद एका दोन वेगळ्या विषयासाठी आम्ही आयोजित केलेली आहे। त्यातला पहिला विषय आहे, आपल्याला माहिती आहे की आपल्या देशावर जो हल्ला झालेला होता, आतंकवाद्यांनी हल्ला केला होता आणि त्याच्यानंतर मागच्या वर्षी शिवसेनेच्या माध्यमातून माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पुढाकारानं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे महाराष्ट्र राज्याचे क्रीडा विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांच्या संकल्पनेतनं एक सिंदूर यात्रा आम्ही जम्मूला नेली होती। त्या पहिल्या पर्वामध्ये 1200 महाराष्ट्रातले विविध ठिकाणचे मराठी पैलवान हे रक्तदानासाठी जम्मूला गेले होते आणि या देशातला पहिला असा विक्रमी संकल्प होता जो माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाला आणि जम्मूमध्ये एम्स असेल किंवा आर्मीची हॉस्पिटल्स असतील तिथे रक्तदान करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि संध्याकाळी जम्मूमध्ये मराठी जी आमची पैलवान मंडळी गेली होती त्यांचा एक फार मोठा मेळावा साहेबांच्या उपस्थितीमध्ये झाला। यावर्षी देखील 9 ऑगस्टच्या क्रांती दिनाचं औचित्य साधून 1200 ते 1500 महाराष्ट्रातील पैलवान मंडळी चंद्रहार पाटलांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये निघालेली आहे आणि दिल्लीमध्ये आर्मी कमांड हॉस्पिटल जे आहे त्या हॉस्पिटलमध्ये 8 तारखेपासून रक्तदानाला सुरुवात होणार आहे। पहिल्यांदा 8 तारखेला रक्तदान 500 लोकांचं होईल आणि क्रांती दिनाच्या दिवशी जे बाकीच्या 700 लोकांचं रक्तदान होणार आहे या रक्तदान शिबिराचं उद्घाटन देशाचे संरक्षण मंत्री आदरणीय राजनाथ सिंह साहेब करणार आहेत आणि त्या उपक्रमासाठी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेब देखील उपस्थित राहतील। लोकसभेचे शिवसेनेचे गटनेते डॉक्टर श्रीकांतजी शिंदे, आमचे सगळे महाराष्ट्राचे खासदार, आमचे केंद्रीय मंत्री, राज्यसभेचे खासदार हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि हा नुसता रक्तदान शिबिराला गेलेल्या लोकांचा कार्यक्रम होणार नाही तर दिल्लीमध्ये महाराष्ट्रातली जी मराठी माणसं आहेत, मराठी भाषिक जे आहेत त्यांना देखील आम्ही या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलेलं आहे आणि हा पूर्ण कार्यक्रम हा दिल्लीमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे। या सगळ्या रक्तदान शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे की कुठच्याही असणाऱ्या पैलवानाला जबरदस्तीनं चंद्रहार पाटील हे रक्तदान शिबिराला घेऊन येत नाही। उत्स्फूर्तपणे देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांना जी रक्ताची आवश्यकता भासते ती रक्ताची आवश्यकता परिपूर्ण करावी हा शुद्ध हेतू शिवसेनेचा आहे आणि तोच हेतू डोळ्यासमोर ठेवून चंद्रहार आणि त्यांची पूर्ण टीम ही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जशी मागच्या वेळी जम्मूला गेली तशी यावेळी दिल्लीमध्ये जाणार आहे। 6 तारखेला 4 वाजता सांगलीमध्ये ही रेल्वे दिल्लीला जायला रवाना होईल। तिथं देखील एक मोठा कार्यक्रम आम्ही शिवसेना म्हणून त्या ठिकाणी करणार आहोत। दिल्लीमध्ये या सगळ्या मंडळींचा 1-2 दिवस मुक्काम असेल। अतिशय चांगल्या पद्धतीनं देशभक्तीपर जे जे काही शिवसेनेला करता येईल म्हणजेच वंदनीय बाळासाहेबांचा जो संदेश होता की 80% समाजकारण आणि 20% राजकारण आणि तसं जर बघायला गेलं तर रक्तदान हा विषय सगळ्यात जवळचा कोणाचा असेल तर तो शिवसेना पक्षाचा आहे। त्याच्यामुळे हे रक्तदान शिबिर आपण दिल्लीमध्ये 1200 लोकांचं करतोय तर त्या संदर्भात ही आपल्याला सगळ्यांना माहिती असावी म्हणून या पत्रकार परिषदेचं आम्ही आयोजन केलेलं होतं। दुसरं आपल्याला माहिती आहे की 100वे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे आता पुण्यामध्ये होत आहे। काल या साहित्य संमेलनाच्या बाबतीमध्ये मला माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे स्पष्ट निर्देश होते की मराठी साहित्य परिषदेबरोबर बैठक घेऊन 100वे जे संमेलन आहे हे मोठ्या आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आणि मराठी भाषेच्या निमित्तानं 7 समुद्रापलीकडे जाणारं असावं यासाठी नियोजन करावं आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली काल मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून पुण्यामध्ये या सगळ्या
ज्या संस्था आहेत त्यांच्या बैठकीला उपस्थित होतो. समर्थ युवा प्रतिष्ठान ज्याचे अध्यक्ष राजेशजी पांडे आहेत ते देखील या संमेलनामध्ये सामील झालेले आहेत आणि विविध उपक्रम या मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून हे देशभर आणि परदेशामध्ये होणार आहेत. तर हे 100वे साहित्य संमेलन असल्यामुळं जे आम्ही 3 कोटी रुपये साहित्य संमेलनाला द्यायचो ते या वर्षापुरते वाढवून 5 कोटी करण्याचा निर्णय मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. आपल्याला माहिती आहे की देशातला सगळ्यात मोठा पुस्तक महोत्सव हा पुण्यामध्ये होतो. तर त्याला मागच्या वर्षीपर्यंत आपण 25 लाख रुपये द्यायचो. यावर्षी हा कार्यक्रम मराठी साहित्य संमेलनामध्ये इन्क्लूड केल्यामुळं आपण याला 50 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी अनेक वेळा आपल्याला सांगितलं होतं की मराठी भाषेमध्ये बाल साहित्य संमेलन, युवा साहित्य संमेलन आणि महिला साहित्य संमेलन हा करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला होता. या साहित्य संमेलनाचं औचित्य साधून मराठी भाषेनं एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आणि तो म्हणजे जी आपली 13 विद्यापीठं आहेत त्या विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन युवा विद्यार्थी साहित्य संमेलन जी आमची संकल्पना होती ती 13 ठिकाणी करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी प्रत्येक विद्यापीठाला मराठी भाषा विभागाकडनं 25 लाख रुपये देण्याचा नियोजनासाठी आम्ही निर्णय घेतलेला आहे. याचा उपयोग एवढ्यासाठी होईल की 100वे साहित्य संमेलन हे मराठी भाषेतनं होतंय. हे जगातलं असं एक मातृभाषेचं संमेलन आहे की जे फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं आणि ते 100वे साहित्य संमेलन आहे. अजून एक त्यांची संकल्पना होती की 99 साहित्य संमेलन ही पूर्ण देशभरामध्ये घेत आहेत. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ कामगार संमेलन असेल, जी आमची संकल्पना आहे, वारकरी संमेलन असेल, संत संमेलन असेल, महिला संमेलन असेल, त्याच्यानंतर विद्यार्थी संमेलन असेल, विद्यार्थी संमेलनाचं मी आपल्याला सांगितलं, उद्योग संमेलन असेल. तर यासाठी त्यांना जास्त निधी आवश्यक होता, परंतु तेवढा काय आम्ही देऊ शकलो नाही. त्या 99 साहित्य संमेलनासाठी देखील आम्ही जे मंजूर केलेले 5 कोटी रुपये साहित्य संमेलनाचे आहेत ते मराठी भाषा विभाग आणि मराठी साहित्य परिषद अशा संयुक्त विद्यमानं हा 49 साहित्य संमेलनाचा कार्यक्रम देखील पूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि परदेशामध्ये करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि याच अनुषंगानं आपल्याला आठवत असेल की मी असं म्हटलं होतं की नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आम्हाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिले होते की प्रत्येक विभागाचा एक अतिशय नाविन्यपूर्ण असा कार्यक्रम हा महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे. त्याला उद्देशून आम्ही ग्लोबल संवाद असा एक कार्यक्रम ठेवला होता देशभरामध्ये. त्यालाच अनुसरून 12 देशातली 12 संमेलनं परदेशात ही करण्याचा निर्णय हा आम्ही घेतलाय आणि त्याच्यामध्ये शासकीय निधी आम्ही खर्च करणार नाही आहोत. आम्ही जे उद्योजक आहेत त्यांना आम्ही विनंती करणार आहोत की परदेशातल्या आमच्या ह्या साहित्य संमेलनाला आपण मदत करावी. अशा पद्धतीनं एक फार मोठा मराठीचा जागर जे मराठी साहित्य संमेलनामध्ये 100व्या होणार आहे त्याच्यामध्ये मराठी भाषा विभागानं सक्रिय सहभाग घेतलेला आहे. परंतु हे करत असताना अजून एक प्रामाणिकपणानं सांगेन, जो काल मला प्रश्न विचारण्यात आला की मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण असावे. तर या बाबतीमध्ये मराठी भाषा विभागाचा अध्यक्षपदाशी सुतरामही संबंध नाही. ते सगळे अधिकार मराठी साहित्य परिषदेचे आहेत. मराठी साहित्य परिषद ज्या फॉर्मॅटमध्ये मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निवडतात त्याच पद्धतीने त्यांची प्रोसिजर असेल. परंतु मराठी साहित्य परिषद आणि समर्थ युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं जे मराठी साहित्य संमेलन या महाराष्ट्रामध्ये 100वे होतंय. आता मी महाराष्ट्रामध्ये असं म्हणणार नाही, महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये आणि जागतिक स्तरावर होतंय. त्याला पूर्ण ताकद देण्याचा निर्णय मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे आणि आमचा सक्रिय सहभाग हा मराठी साहित्य संमेलनामध्ये असेल. परंतु हा सक्रिय सहभाग असताना कुठचाही हस्तक्षेप मराठी साहित्य परिषदेमध्ये आम्ही करणार नाहीत, कारण शेवटी तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी ते साहित्य संमेलन करायचं आहे. या साहित्य संमेलनामध्ये बाकीची राजाश्रयाची ताकद उभी करण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र शासन म्हणून आमची आहे. परंतु जे मराठी साहित्य परिषदेला स्वायत्त अधिकार आहेत आणि ते ज्या पद्धतीने हे संमेलन करत आलेले आहेत अशाच पद्धतीचं हे संमेलन असेल. फक्त आमची त्यांना मदत असेल. कुठेही शासनाचा हस्तक्षेप, मंत्र्यांचा हस्तक्षेप किंवा पुढाऱ्यांचा हस्तक्षेप किंवा पक्षीय हस्तक्षेप या मराठी साहित्य संमेलनामध्ये आमचा कोणाचाही असणार नाही.
बोला. नाही, आधी ह्याच्यावरची विचारा, मग राजकीयकडे जाऊ. ह्याच्यावरची संपलं. म्हणजे राजकीय संमेलनावरचेच तुम्हाला प्रश्न विचारायचे. विचारा. काय काय नाही, कशासाठी नाही, पण हे कशावरून आपण म्हणताय? नाही, आमच्या शिवसेनेचं कसं, म्हणजे आम्ही कशा पद्धतीनं नाही, याच्यामध्ये काल देखील मी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे. आमचे सन्माननीय मंत्री महोदय संजय शिरसाट साहेब जे दिपकेजींना भेटले, ही त्यांची वैयक्तिक भेट होती. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की दिपकेजींच्या बाबतीमध्ये म्हणजेच विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये शिवसेनेची देखील स्पष्ट भूमिका होती की विद्यार्थ्यांची नीटच्या बाबतीतली जी मागणी आहे ती नीटच्या बाबतीतली मागणी केंद्र सरकारनं विशेषतः नरेंद्र मोदी साहेबांनी पुढाकार घेऊन पूर्ण केलेली आहे. आत्महत्याग्रस्त जे नीटचे विद्यार्थी होते त्यांना देखील मदत करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारनं घेतलेला आहे. या सगळ्या गोष्टींची आम्ही सहमत आहोत. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या केलेल्या आंदोलनाबाबत शिवसेना म्हणून आम्ही कधीही बोललेलो नव्हतो. कोणाला पक्षात घ्यायचं, कोणाला पक्षात घ्यायचं नाही, ही कसलीही चर्चा शिवसेनेच्या माध्यमातून झालेली नाही, हे जो आपण उल्लेख करताय. आता दुसरा युबीटी पक्ष आहे. तुमचं असं म्हणणं आहे की ते त्यांच्या जवळ जात आहेत. त्यांना जवळ जाणं क्रमप्राप्तच आहे, कारण मतदारांनी त्यांना नाकारलेलं आहे. ते आता 5व्या, 6व्या, 7व्या नंबरला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आलेले आहेत. मग त्यांना जर उभारी घ्यायची असेल तर कोणाच्या तरी आधाराची आवश्यकताच आहे. आणि पहिल्या दिवसापासून आम्ही सगळी मंडळी सांगत होतो की विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आरूढ होऊन काही अस्तित्व नसलेले पक्ष अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यातलाच हा एक भाग आहे. सोबत जोडण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहेत का? कारण वेगळी भाषा बोलणारी, वेगळ्या पद्धतीची विचारसरणी असणारी लोक. नाही, मला सध्या नीटच्या आंदोलनाच्या बाबतीमध्येच बोलायचं आहे. नीटच्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये वारंवार आम्ही असं सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये पेपर फुटीचा जो काही प्रकार घडला हा कशा पद्धतीनं थांबवला पाहिजे, कशा पद्धतीनं पुढे हे होता कामा नये म्हणून केंद्र सरकारनं पुढाकार घेतला. धर्मेंद्र प्रधान साहेबांचा त्याच्यामध्ये राजीनामा झाला. हे एवढ्यासाठीच झाला की विद्यार्थ्यांच्या मनातला जो विषय होता नीटच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये संभ्रम होऊ नये. मी इव्हन विद्यार्थ्यांच्या लाठीचार्जच्या बाबतीमध्ये देखील अनेक वेळा बोललेलो आहे की विद्यार्थ्यांनी केलेलं जे आंदोलन आहे ते शांतपणानं आंदोलन सुरू होतं, परंतु विरोधक त्याच्यावर आरूढ झाले, विरोधक त्याच्यामध्ये घुसले, अपप्रवृत्ती त्याच्यामध्ये घुसल्या. त्याच्यामुळेच विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. हे आम्ही अनेक वेळा सांगितले. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत कोणी काही बोललं नाही. उलट आंदोलनाच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी अनेक कडक कायदे आणण्याचा निर्णय घेतला, अनेक ठिकाणी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये जे जेलमध्ये आहेत त्यांच्यावर देखील कडक कारवाई आता होईल आणि विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल. पक्षाची भूमिका आम्ही ज्या पद्धतीनं मांडतोय त्या पद्धतीनं युवा वर्ग हा नक्की आमच्या सोबत राहील अशी आम्हाला खात्री आहे ना. काय काय नाही, ते विद्यार्थ्यांसाठी बोलले नसावेत. मी स्पष्ट सांगतो, ऐका ना. आता कधी कधी अशी परिस्थिती येते की तुमच्या मनातलंच आम्ही उत्तर द्यावं असं कुठं आहे. अगदी आदरानं सांगतो की चंद्रकांत पाटील साहेब हे विद्यार्थ्यांबद्दल बोलले नसावेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये ज्या अप्रवृत्ती घुसल्या आणि त्यांनी हे करण्याचं काम केलं त्याच्याबद्दल चंद्रकांत पाटील साहेब बोलले. या बाबतीमध्ये समितीचे अध्यक्ष स्वतः माननीय विखे पाटील साहेब हे मनोजजींच्या संपर्कामध्ये आहेत. सन्माननीय प्रसाद लाड साहेब, आमदार साहेब हे मनोजजींच्या संपर्कामध्ये आहेत. त्याच्यामुळं ज्या मागण्यांची पूर्तता करायची आहे ही या दोघांना देखील माहिती आहे. सरकार म्हणून जे विखे पाटील साहेबांनी दिलेलं त्यांना आश्वासन आहे हे पूर्ण करण्याची जबाबदारी देखील उपसमितीची आहे. उपसमितीमध्ये मी देखील आहे. त्याच्यामुळे मनोजजी
आंदोलन करणार नाहीत अशा पद्धतीचे निर्णय आम्ही घेऊ. सर्व मंत्र्यांची निवासस्थानं त्यांची कार्यालय याच्यामध्ये जे छापील पेपर घ्यायचे ते पेपर 1 सप्टेंबरपासून बंद करा अशा शासनाने घेतलेला आहे आणि फक्त मुख्यमंत्र्यांच्या घरी आणि कार्यालयात येणार, बाकीचे डिजिटल सबस्क्रिप्शन घ्या आणि कार्यालयीन खर्चामध्ये दाखवा असं शासन निर्णय वर्तमानपत्र छापील बंद करायचं निर्णय घेतला. नाही, मला हा निर्णय बंद करायचा घेतलाय की नाही मला काहीच कल्पना नाही, पण असा निर्णय झाला असेल आणि माझ्यासारख्या मंत्र्याच्या ते बंगल्यामध्ये निर्णय आला असेल आणि मला मराठी वर्तमानपत्र वाचायचं असेल तर मी मंत्री आहे, एक कशाला 10 वर्तमानपत्र मागून वाचता येतात ना, त्याच्यासाठी शासनच कशाला पाहिजे आणि शासनाचाच खर्च कशाला पाहिजे. नाशिकमध्ये मुंबईला काही दिवसांपूर्वी घुसलेला आहे, मात्र नाशिकच्या रस्त्यांवरती खड्डे पडले आणि अनेकांचे अपघात झालेले आहेत. त्यामुळे मुंबईला असं म्हणतात की कुंभमेळा मंत्री महाजन यांनी लक्ष द्यावं लागेल. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन साहेब त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत, बैठका देखील घेत आहेत. कालच उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची आमची सगळ्यांची चर्चा झाली. विशेषतः आमचे तिथे आता आमच्यासोबत आलेले जे आमदार आहेत गोकुळजी गीते आणि आमचे तिथले मंत्री महोदय जे आहेत दादासाहेब भुसे यांनी साहेबांना एक विनंती केली आणि त्या विनंतीनुसार पुढच्या आठवड्यामध्ये कुंभमेळावा असेल किंवा नाशिकच्या अडीअडचणी असतील यासाठी स्वतः माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब बैठकीचं आयोजन करतायत आणि त्रास होऊ नये जनतेला यासाठी दक्षता घेत आहेत. परंतु एक फक्त त्याच्यामध्ये थोडी माहिती सांगतो. कुंभमेळ्याची कामं ही प्रचंड वेगानं नाशिकमध्ये सुरू आहेत. पुढच्या वर्षीच्या याच महिन्यात कालावधीमध्ये पहिलं स्नान असू शकतं. त्याच्यामुळे 1 वर्षात आपल्याला ही क्वालिटीची कामं पूर्ण करायची आहेत. म्हणून कदाचित तिथल्या मंडळींना त्रास होतोय, परंतु तो त्रास होऊ नये ही दक्षता शासन म्हणून आम्ही घेतली पाहिजे आणि त्याच्यावर आम्ही कार्यवाही करणार आहोत. मुसळी त्यामध्ये काही जणांचं मृत्यू झालेला आहे. याच्यानंतर आता पंतप्रधानांनी घेऊन पुस्तक तयार केलेले आहे. कुठेतरी या घटना रोखण्यामध्ये राज्य सरकार घटना 100% दुर्दैवी आहे, पण ती कशामुळे घडली, काय घडली याची मला पूर्ण माहिती घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतर बोलावं लागेल. बावनकुळे साहेब हे भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ मंत्री आहेत, महसूल मंत्री आहेत. ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. निवडणुकीच्या कालावधीमध्ये बावनकुळे साहेब हे पूर्ण महायुतीचे समन्वयक होते आणि त्यांनी त्याच्यावर स्टेटमेंट दिलेली आहे की पूर्ण देशामध्ये 13 कोटी हे भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये 1,30,00,000 हे भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत. असं बावनकुळे साहेबांच्या मुलाखतीमध्ये बघितलं. 1,00,000 हे सक्रिय सदस्य आहेत, हे देखील त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं. आणि याच्यापैकी कुठच्याही कार्यकर्त्यानं पदाधिकाऱ्यानं जर दिपकेजींना फोन केला असेल, त्यांना धमकी दिली असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करू अशा पद्धतीची भूमिका बावनकुळे साहेबांनी घेतलेली आहे. पण शेवटी जर ते नाव दिलं नाही तर ती शंका निर्माण होते, हे देखील बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे. मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये पोहोचले, महापालिकेचं कॅन्टीन सील केलं, 5 तिकडचं कॅन्टीन सील केल्यानंतर अंतर्गत एफडीएची कारवाई जी आहे ती सुरू आहे. तुकाराम मुंडेंचं काम कसं वाटतं? तुकाराम मुंडेंच्या कामापेक्षा एफडीआयनं कदाचित ते शेवटी अधिकारी आहेत. अशी कामं करणं, चांगली कामं करणं हे अधिकाऱ्याचं कामच आहे. पूर्वी ती का कामं झाली नाही त्याच्यामध्ये मला जायचं नाही, परंतु जर एफडीआयनं मंत्रालयाचं कॅन्टीन असेल किंवा अन्य कॅन्टीन असतील याच्यामध्ये जर तपासणी करायला सुरुवात केली असेल तर याच्यामध्ये वावगं काही नाही. त्या कॅन्टीन चालवणाऱ्या लोकांनी चांगल्या पद्धतीचे पदार्थ ठेवले पाहिजेत, लोकांना दिले पाहिजेत. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.